नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. मोठी बातमी समोर येते. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटांना धमकी आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षात टाटांच्या धमकीचा फोन आलाय. धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर येते. पोलीस नियंत्रण कक्षात टाटांच्या धमकीचा फोन आलाय. धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते. धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात आहे. रतन टाटा यांना धमकीचा फोन आलाय. पोलीस नियंत्रण कक्षामध्ये धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येते. धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात आहे. मानसिक रुग्ण असल्याची ही माहिती पोलिसांकडून सध्या मिळते. आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. अनिल, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, पाहायचं झालं तर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमवर धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस मुंबई पोलीस याचे चांगल्याच प्रकारे अलर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याच धमकीच्या फोन नंतर आपण पाहिलं तर पोलिसांनी जो कॉलर आहे त्याचा तपास घेतल्यानंतर आपण पाहायचं झालं तर कॉलरशी संपर्क साधला असता. त्याचं लोकेशन कर्नाटकचा असल्यानंतर तो राहणारा मुळात पुण्याचा रहिवासी असल्यानंतर पोलिसांच्या माहितीच्या आधारे समजलं जातं की जो कॉलर आहे तो मानसिक रुग्ण असल्याचं समजलं जातं. मात्र 5 दिवसापासून तो घरातून बेपत्ता असल्याचं त्याच्या परिवाराकडून कळवलं जातं. त्याच्या पत्नीशी संपर्क साधला असता पत्नीने सांगितलं तो मानसिक रुग्ण असल्याचं. 5 दिवसापासून तो घराबाहेर असल्याचं समजलं जातं. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर कळवलं जातं की तो मानसिक रुग्ण आहे व त्याने घरातून नकळत फोन घेऊन हा पोलिसांना कॉल करून धमकी दिल्याची माहिती मिळते. नीलम, अनिल, कशा प्रकारची धमकी यावेळी देण्यात आली आहे? नक्कीच आपण पाहायचं झालं तर या धमकीमध्ये कॉलरने असं म्हटलंय की रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांचा सायरस मिस्त्री देखील होऊ शकतो, अशा प्रकारची धमकी दिल्यानंतर आता पोलीस सुद्धा अलर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नीलम, सध्या रतन टाटा यांच्या त्या ठिकाणी निवासाबाहेर किंवा त्यांची काही सुरक्षित वाढ करण्यात आली आहे का? नक्कीच नीलम, या धमकीच्या कॉल नंतर रतन टाटा यांची जी सुरक्षा आहे पोलिसांकडून त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवलेली आहे व त्यांची जी स्वतःची जी सुरक्षा आहे म्हणजे सुरक्षा रक्षक ते सुद्धा त्यांच्या अंगरक्षक वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतात. नीलम, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.